जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी वंदन करून आज आपण अशा एका विशेष राशीविषयी जाणून घेणार आहोत, जिच्यासाठी येणारा काळ अत्यंत शुभमंगल आणि सकारात्मक बदल घडवून आणणारा मानला जात आहे. अनेक वर्षांपासून ज्या संधीची वाट पाहिली जात होती, ज्या इच्छा पूर्ण राहिल्या होत्या आणि ज्या स्वप्नांना पूर्णत्वाची आस होती, त्या स्वप्नांच्या पूर्ततेकडे आता जीवनाची वाटचाल होण्याची शक्यता निर्माण होत आहे. पारंपरिक श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतानुसार या राशीच्या व्यक्तींसाठी एक नवीन पर्व सुरू होत असल्याचे संकेत मिळत आहेत. मित्रांनो, असे म्हटले जाते की जेव्हा दैवशक्तीची कृपा प्राप्त होते, तेव्हा बंद पडलेले मार्गही खुले होतात आणि संकटाचे ढग दूर होऊन आनंदाचे किरण जीवनामध्ये प्रवेश करतात. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. जे लोक अनेक दिवसांपासून कठोर परिश्रम करत आहेत, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत आणि श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. कुटुंबामध्ये आनंद, एकोपा आणि प्रेम वाढण्याचे संकेत आहेत. काही जुने वाद मिटू शकतात, नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात आणि घरामध्ये मंगलमय वातावरण निर्माण होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन यामुळे अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये यश मिळण्याची शक्यता वाढू शकते. घरात एखादे शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाची बातमी मिळण्याची संधी देखील प्राप्त होऊ शकते. आर्थिक क्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण लक्ष देऊन ऐका. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आर्थिक क्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण होऊन अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. मेहनतीचे योग्य फळ मिळू शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात. मात्र या काळात नियोजन आणि योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण प्रत्येक मोठ्या यशामागे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक विचारांची शक्ती असते. मित्रांनो, असे मानले जाते की 7 पिढ्यांचे नशीब बदलणारा काळ प्रत्येकाच्या जीवनात एकदाच येतो. हा काळ केवळ आर्थिक प्रगतीचा नसून मानसिक शांती, आध्यात्मिक आणि सामाजिक उन्नतीचाही असू शकतो. स्वामींच्या कृपेने आत्मविश्वास वाढेल, मनामध्ये नवीन आशा निर्माण होईल आणि जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याची प्रेरणा मिळेल. जे लोक निराश झाले होते त्यांना पुन्हा नव्याने उभे राहण्याची संधी मिळू शकते. एकदा हे मनापासून ऐका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जेव्हा श्रद्धा, मेहनत आणि दैवकृपा यांचा संगम होतो, तेव्हा नशीब बदलण्यासाठी फार वेळ लागत नाही. स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा, सत्कर्म करा आणि सकारात्मक विचार जपा. कारण जीवनातील प्रत्येक नवीन दिवस आपल्या प्रगतीसाठी नवीन संधी घेऊन येत असतो. मित्रांनो, पारंपरिक मान्यतानुसार या काळामध्ये या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक दिवसांपासून मनामध्ये असलेली चिंता, अस्वस्थता आणि निराशेचे वातावरण हळूहळू दूर होऊन नव्या आशा आणि उत्साहाचा उदय होऊ शकतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनेल आणि प्रत्येक कामामध्ये आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळू शकते. स्वामी समर्थांच्या कृपेने मनाला स्थैर्य प्राप्त होईल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्ती प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत त्यांना त्यांच्या कार्याची योग्य दखल मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य, नवीन जबाबदाऱ्या आणि प्रगतीचे मार्ग खुले होण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन ग्राहक, नवीन भागीदारी आणि आर्थिक वाढीच्या संधी मिळू शकतात. मात्र कोणताही निर्णय घाईघाईने न घेता विचारपूर्वक आणि संयमाने घेणे आवश्यक ठरेल. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे मोठे यश प्राप्त होऊ शकते. आर्थिक बाबतीतही हा काळ महत्त्वपूर्ण ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची, नवीन उत्पन्नाचे मार्ग निर्माण होण्याची आणि कुटुंबाच्या गरजा अधिक सहजपणे पूर्ण करण्याची शक्यता वाढू शकते. तथापि अनावश्यक खर्च टाळणे आणि बचतीकडे विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल.
कारण आर्थिक स्थैर्य हे केवळ उत्पन्नावर नाही तर योग्य व्यवस्थापनावर देखील अवलंबून असते. सकारात्मक विचार आणि मेहनत यामुळे भविष्यात अधिक मोठ्या संधी प्राप्त होऊ शकतात. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, विश्वास आणि आपुलकी वाढू शकते. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभदायक ठरू शकते. घरामध्ये एखादे शुभकार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंददायी प्रसंग घडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत प्रेमाने आणि आदराने वागणे महत्त्वाचे ठरेल. विद्यार्थी आणि तरुणांसाठी हा काळ प्रेरणादायी ठरू शकतो. अभ्यासामध्ये एकाग्रता वाढण्याची, स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळण्याची आणि नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्याने प्रयत्न केल्यास अपेक्षित यश मिळू शकते. स्वामींच्या नामस्मरणामुळे मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि आत्मविश्वास अधिक बळकट होईल, अशी श्रद्धा अनेक भक्त व्यक्त करतात. मित्रांनो, जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली तरी श्रद्धा, संयम आणि प्रामाणिक प्रयत्न यांची साथ कधीही सोडू नका. कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो आणि प्रत्येक संघर्षानंतर यशाची पहाट उगवत असते. स्वामी समर्थांच्या कृपेने या राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, नवीन आशा आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जीवनामध्ये येणारा प्रत्येक काळ हा माणसाला काही ना काही नवीन शिकवून जात असतो. संघर्ष, मेहनत, संयम आणि श्रद्धा यांच्या आधारावरच यशाची उंच शिखरे गाठता येतात. पारंपरिक श्रद्धेनुसार या राशींच्या व्यक्तींसाठी येणारा काळ अनेक सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. मात्र कोणतेही यश प्राप्त करण्यासाठी स्वतःचे प्रयत्न, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार हे तितकेच आवश्यक असतात. स्वामी समर्थांच्या चरणी अढळ श्रद्धा ठेवून जे लोक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतात त्यांना योग्य वेळी योग्य फळ मिळते. त्यामुळे मनामध्ये कधीही नकारात्मकता येऊ देऊ नका. प्रत्येक नवीन दिवस हा नवीन संधी घेऊन येतो, हे नेहमी लक्षात ठेवा. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे जात राहा. कारण जेव्हा प्रयत्न आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊ लागतात. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये प्रगती करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. चांगले विचार, सत्कर्म आणि इतरांना मदत करण्याची भावना यामुळे जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वामी समर्थांचे नामस्मरण मनाला शांतता, आत्मविश्वास आणि नवीन प्रेरणा देऊ शकते. त्यामुळे दररोज काही क्षण स्वामींच्या स्मरणामध्ये घालवा आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. ही माहिती पारंपरिक ज्योतिषीय मान्यता, श्रद्धा आणि मनोरंजनाच्या उद्देशाने सादर करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव आणि परिस्थिती वेगवेगळी असू शकते. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे निर्णय स्वतःच्या विवेकबुद्धीने आणि योग्य सल्ल्यानुसार द्यावेत. या व्हिडिओचा उद्देश सकारात्मकता, प्रेरणा आणि आध्यात्मिक विचारांचा प्रसार करणे हा आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्रद्धेने नक्की लिहा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.